या भिंतींनी पेशवाईंचा उत्कर्ष पाहिला, या अंगणाने इतिहास घडताना पाहिला आणि या दालनांमध्ये अनेक गुपिते आजही दडलेली आहेत. कृष्णा नदीच्या काठावर वसलेला मेणवलीचा नाना फडणवीस वाडा म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक जिवंत अध्याय. चला या भव्य वास्तूच्या प्रवासात आणि जाणून घेऊया तिच्या वैभवशाली भूतकाळाची माहिती. मेणवली गावातील हा वाडा 18व्या शतकात मराठा साम्राज्याचे कुशल मुत्सद्दी आणि राजकारणी नाना फडणवीस यांनी बांधला. पेशवाई काळातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून हा वाडा आजही पर्यटकांना आकर्षित करतो. वाड्यात प्रवेश करताच नजरेस पडतात सुंदर लाकडी खांब, नक्षीकाम केलेल्या कमानी आणि प्रशस्त अंगण. प्रत्येक दालन, प्रत्येक दरवाजा, प्रत्येक कोरीव खांब त्या काळातील समृद्ध संस्कृती आणि कारागिरीची ओळख करून देतो. नाना फडणवीस हे मराठा साम्राज्यातील अत्यंत बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेले राजकारणी होते. त्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे मराठा साम्राज्याला अनेक संकटातून मार्ग काढता आला. त्यामुळे नाना यांना मराठा साम्राज्याचे चाणक्य असेही संबोधिले जाते. या वाड्याची रचना अशी करण्यात आली आहे की नैसर्गिक प्रकाश आणि हवा प्रत्येक भागात सहज पोचते. त्या काळातील वास्तुशास्त्र आणि कारागिरीचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. वाड्याच्या परिसरात असलेला मेणवली घाट आणि प्राचीन मंदिरे या ठिकाणाच्या ऐतिहासिक महत्त्वात आणखी भर घालतात. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेला हा घाट अत्यंत रमणीय असून अनेक चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी प्रसिद्ध आहे. आपण पाहत आहात ही ऐतिहासिक पोर्तुगीज घंटा. सन 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी वसईच्या युद्धात पोर्तुगीजाचा पराभव करून विजयाची निशाणी म्हणून आणलेली. तब्बल 300 वर्षाहून अधिक काळ ही घंटा मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत उभी आहे. इतिहास, वास्तुकला आणि निसर्ग याचा अप्रतिम संगम अनुभवायचा असेल तर मेणवली येथील नाना फडणवीस वाड्याला नक्की भेट द्या. जय महाराष्ट्र.